आता एक महत्त्वाची बातमी। सुनेत्रा पवार यांच्या नावाला राज्यसभा देण्यावरून एनसीपी पक्षामध्ये मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय। छगन भुजबळ अथवा अन्य नावाचा विचार करावा असं मत काही नेत्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। सुनेत्रा पवार यांना उमेदवारी दिली तर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या घरातच उमेदवारी यावरून पडसाद पक्षामध्ये उमटू शकतात असं मत काही नेत्यांनी मांडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अजित पवार यांच्या निवासस्थानी राज्यसभा उमेदवारीवरती बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये अशा पद्धतीनं काहींचा कल असल्याचं दिसून आलेलं आहे। सुनेत्रा पवार यांच्या नावाला राज्यसभेला देण्यासंदर्भात एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच मतभेद असल्याचं पाहायला मिळतंय। छगन भुजबळ अथवा अन्य नावाचा विचार करावा असं मत काही नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे। सागर कुलकर्णी मध्ये सहकारी आपल्यासोबत आहेत। सागर, राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेमध्ये असताना आता राष्ट्रवादीमधूनच अंतर्गत विरोध होतोय अशी माहिती समोर येते। सुनेत्रा पवार यांना राज्यसभा द्यावी अशा स्वरूपाची भूमिका काही जिल्ह्यातून केली जात होती, पण राष्ट्रवादीच्याच काही नेत्यांचा त्याला विरोध असल्याची माहिती मिळते। याचं प्रमुख कारण म्हणजे सुनेत्रा पवार यांनी आता नुकतीच निवडणूक लढवली होती, त्यानंतरनं राज्यसभा देताना पवार किंवा तटकरे कुटुंबियांच्या पलीकडे कुणाला तरी संधी दिली जावी अशा स्वरूपाचं मत आहे। त्याच्यामध्ये जी नावं समोर चर्चेला येत होती त्यामध्ये बाबा सिद्दीकी आहेत, जे मुस्लिम चेहरा म्हणून विचार केला जातोय। दुसरीकडे छगन भुजबळ हे एक महत्वाचं नाव आहे। याचं प्रमुख कारण म्हणजे ओबीसी चेहरा एक महत्वाचा ग्राह्य धरला जावा अशा स्वरूपाचं मत आहे। आणि काही नेत्यांनी या बैठकीमध्ये सुद्धा छगन भुजबळ यांचं नावावर आग्रह धरला आहे। आता या संदर्भामध्ये उद्या सकाळपर्यंत अधिकृत घोषणा होईल। कदाचित सुनेत्रा पवार यांच्या ऐवजी इतर पर्यायी नावांचा विचार देखील होऊ शकतो असं म्हटलं जातंय। निश्चित सागर, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।